काही रानांमध्ये शिरताना अक्षरशः इतिहासाच्या काळजात शिरल्याची जाणीव होते. श्री प्रतापगडाची प्रदक्षिणा ही अशीच एक वाट. ते गच्च रान चालताना आपण उगीच शोधत राहतो त्या एका महान दिवसाच्या खुणा, ज्या या जंगलाने अजूनही उराशी बाळगल्यात. ऐन पार गावातल्या छावणीच्या भोवती पसरलेल्या जंगलातून मराठ्यांचं पायदळ हातात समशेरी आणि नजरेत अंगार घेऊन दबा धरून बसलं होतंच. पण अखंड अखंड सावधान असणाऱ्या आणि सर्व धोक्यांचा विचार करून मगच रणनीती आखणाऱ्या आपल्या महाराजांनी प्रतापगडाची सुरक्षितता नजरेआड अजिबात केली नसेल. आणि प्रतापगड सुरक्षित राखायचा म्हणजे गडाचा घेरा जय्यत ठेवायचा. म्हणजेच आपण आत्ता ज्या वाटांवरून चालतोय ते अवघं रान हुशार ठेवायचं. कोण कोण असेल या रानात त्या दिवशी? इतिहास मुकाय. पण जे कोणी असतील त्यांचे श्वास अजूनही तसेच आहेत, ताजे आहेत. त्यांच्या जाणीवा या झाडाझुडपांमध्ये, दगडामातीमध्ये रुतून बसल्यात. त्यांच्या मनातले पराक्रमाचे आणि देव देश धर्मासाठी सर्वस्व अर्पण करायचे त्यांचे संकल्प तिथं आजही जिवंत आहेत. खानाची छावणी त्याच्या सकट साफ झाल्यानंतर या बहादरांनी केलेला जल्लोष जरा लक्ष देऊन ऐकला ना की आजही कानी येतो. हे सर्व आणि अजूनही अधिक शब्दात सांगता न येण्यासारखं या रानात, या पाऊलवाटांवर गवसतं. वर्तमानाच्या गर्तेत विविध गुंत्यांमध्ये, चिंतांमध्ये सापडलेलं मन जेव्हा काळाच्या मर्यादा ओलांडून त्या 17व्या शतकात प्रवेश करतं, तेव्हा या सर्व जागांशी, घटनांशी जी अदृश्य नाळ जोडली गेली आहे ती सजीव होते, सांगू लागते, अरे हे सारं तुझं आहे, वारसा रूपानं तुला मिळालं आहे, ते जप, सदैव जप, सदैव सदैव जप.